बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार अमृता, प्रत्येक जुनी पिढी नवीन पिढीला नेहमी सांगत असते, आमच्या वेळी असं नव्हतं, तुमची ही नवीन पिढी काय बिघडली आहे. आणि प्रत्येक नव्या पिढीला असंच वाटत असतं की आपल्याला हे जुने लोक जाम पिडतायत. हो ना यार, असेच पिढ्यानं पिढ्या चाललेले पिढ्यांमधले हे वाद दाखवत आहेत लालबागची राणी नम्रता आणि नाशिकची स्नेहा. अगं बस बस, फुटेल तो आरसा. किती नखरा करशील त्या आरशा समोर. काय ग, जळतेस का काय आपल्या मुलीवर? मी कशाला जळेन? तुझ्या एवढी बारीक असते ना तर आरशा समोर ढुंकून सुद्धा पाहिलं नसतं मी. आणि माझ्याकडे त्या जमान्यात कोणी पाहिलं नसतं. बरोबर आहे, त्या जमान्यातल्या तरी कुठे माहिती होतं ना या झिरो फिगरचं महत्व. हा आणि पप्पा म्हणतात त्याप्रमाणे त्या काळातल्या बायका म्हणजे ना कुंड्या, बरड्या आणि रांजणा. असं म्हणाले पप्पा? मग पप्पांना जाऊन सांग. पप्पांना जाऊन सांग की तुमचं अख्खं आयुष्य आहे ना त्या कुंड्या, बरण्या आणि रांजण यांच्या भोवती फेऱ्या मारण्यातच गेले, त्या सुरैयाच्या स्वप्नात. अगं तुझ्या वयाचे होते तेव्हा काय खायचे प्यायचे अशी मस्त दणदणीत राहायचे. नाहीतर तुम्ही तुमच्यासारखी अशी सिंगल फसली नव्हती झाले मी. बस आता ते भरपूर खा आणि स्वस्त राहा असलं लेक्चर देत बसू नको मला. मी परफेक्टली फिट आणि हेल्दी आहे, कळलं ना तुला? आता मला कॉलेजला जरा चक्कर मारून यायची आहे, मी निघते. अरे वा, आमच्या जमान्यात आम्ही कॉलेजला जाऊन यायचो आणि तुम्ही चक्कर मारून येताय. चांगलं आहे. प्लीज आता काही पण उगीच सारखं बडबड बडबड बडबड. बरं चल बाय, येते मी. काय टेक केअर, बाय. आले. सोनू, सोनू काय ग? सोनू काय झालं? बरं वाटत नाही का बाळा? मम्मी चक्कर येते का जरा? चक्कर? अगं चक्कर करा, डाएट कंट्रोल करा. अजून का नाही चक्कर येणार? झिरो फिगर करायचे ना तुम्हाला. मम्मी उगीच गैरसमज करून घेऊ नकोस बर का. ही काही विकनेस मुळे आलेली चक्कर नाहीये. विकनेस मुळे नाही आली मग? मग कशामुळे आली चक्कर? मम्मी ही तशी चक्कर नाहीये. नक्की नाहीये ना? नाही ग बाई, एवढा सुद्धा विश्वास नाहीये का स्वतःच्या मुलीवर? अगं नाही, म्हणजे विश्वास आहे ग माझा, तुझ्यावर खूप विश्वास आहे. पण म्हणजे मला माहितीये नाही घसरणार तुझा पाय या वयात. हो, आणि घसरवायचंच असेल ना तरी प्रिकॉशन्स घेईन मी. लाज वाटते काही समोर असं बोलायला? प्रिकॉशन्स घेईन म्हणे. लाज वाटते काय ग? लाज वाटते? अगं मी फक्त एक शक्यता सांगितली आहे मम्मी, प्लीज. ही असली शक्यता? अगं आमच्या आई वडिलांसमोर आम्हाला लग्नानंतर प्रिकॉशन्स असं बोलण्याची टाप नव्हती. आणि तुम्ही बासा काही पण बोलू नकोस, सगळं खोटं बोलतीयस तू. मला अगदी चांगलं माहितीये तू ना कॉलेजला जाते म्हणून सांगायचीस आणि मॅटनीला जाऊन बसायचीस, ते पण स्लीवलेस ब्लाऊज घालून वगैरे. मला आजीनं सगळे फंडे सांगितले तुझे, कळलं ना? अगं तेव्हा या सगळ्याला मर्यादा होती. पण तुमच्यासारखा असा उडाण टप्पूपणा नव्हता तेव्हा. तुमच्या काळात की नाही सगळं असं लपून छपून चालायचं बर का. अरे ताक पाहिजे तर सांगा ना ताक पाहिजे म्हणून. उगीच ते भांड लपवायचं आणि दुधाळ रंगाचं ते आंबट असं काहीतरी द्या म्हणायचं. कशाला? जरा मला बोलायला लागली तुझी. सोनू जास्त बोलू नकोस, आमच्या जनरेशनवर टीका करू नकोस अशी. अगं त्यावेळेस वाटायची थोडी भीती आम्हाला, पण तेव्हा मी सभ्यता पाळून असायचो. नाहीतर तुमच्या पिढीचा ऱ्हास झालाय नुसता. भाषा राहिली नाहीये, संस्कृती राहिली नाहीये, विचार राहिले नाही, काही राहिलेलं नाहीये. झाली लावली परत हिनं हिची सीडी. सीडी वाटते काय ग? बडबड करते म्हणजे सीडी वाटते तुला? नाहीतर काय, तुझ्या आईच्या आईने ती रेकॉर्ड लावली असणार, तुझ्या आईने ती कॅसेट लावली असणार आणि आता तू रोजच्या रोज मला ती सीडी ऐकवते. काही नाही, टेक्नॉलॉजी बदलली आहे, फक्त बोलली जाणारी भाषा तीच. आणि काय ग, आमच्या जनरेशनवर जास्त टीका करू नकोस हा, कळलं ना? काय ते भाषा, संस्कृती, संस्कार म्हणे ते आम्ही चांगलेच जाणतो बर का. हे बघ 10 मराठी चॅनल्स लागतात टीव्हीवर, 100 मराठी पिक्चर्स येतात वर्षभरामध्ये, पान भरून न्यूजपेपरमध्ये मराठी नाटकांच्या जाहिराती असतात. म्हणजे भाषेचा तर उत्तमच आहे ना, फक्त ते आम्ही आमच्या स्टाईलने घेतो एवढंच, त्याच्यात काय एवढं. आणि परत आमच्या जनरेशनला काही नावं ठेवायचं नाही, आधीच सांगून ठेवते. चल, फार वेळ घातलास तू माझा, मी निघते. सोनू अगं थांब. जनरेशनचं राहू दे तुझं बाजूला. मला सांग, तुला चक्कर काय येते? काही नाही, पार्टीमध्ये जरा जास्त झालीये का? काय म्हणजे जागरण होतात ग मम्मी, प्लीज चिल. बाय बाय मॉम. दारू पिते की काही? नाही गेली. आमच्या पिढीला नावं ठेवून गेली, पण आम्ही का बोलतो, कशासाठी बोलतो हे नाही दिसत त्यांना, फक्त आमची कटकट दिसते. असो, मला म्हणाली आई तुझी सीडी बंद कर, पण जेव्हा हिची मुलगी हिला म्हणेल ना आई तुझी मायक्रोचिप बंद कर, तेव्हा हिला कळेल मी का बोलायचे ते.
असंच होतं. सो मी काहीही बोलणार नाही, आपण जजेसला विचारूयात. सुप्रिया मॅम. कसं होतं, तू अशी बोलतेस तुझ्या आईशी? नाही तसं नाही बोलत मी, पण म्हणजे मम्मी अशी बोलते माझ्याशी. मी पण एक आई आहे ना, कारण अशाच 20 वर्षाच्या मुलीची. एनिवेज, हा वादाचा मुद्दा होता जो खरं माझ्या पर्सनल आयुष्यात असा येत नाही. माझं झालंय भरपूर माझ्या आई बरोबर. वाद रंगला, तो अजून रंगवता येऊ शकला असता असं वाटतं मला. काही म्हणजे थोडंसं एकसुरी वाटलं मला ते. वाद सुद्धा कधी कधी असा वेगवेगळ्या ह्याच्यात होऊ शकतो. स्नेहा, तू परत सांगते की तू तुझ्या आवाजावरती आणि बोलण्याच्या स्टाईलवरती खरंच काम कर. चांगला आवाज आहे, तुझी छान एवढी सुंदर पर्सनॅलिटी आहे, तुला प्रेझेन्स आहे स्टेजचा, तर तुला ते नक्कीच फायद्याचं होईल. हा, आणि नम्रता, तू चांगली म्हणजे तुला हा आईचा रोल तू केलास, त्याच्यामुळे तुला ते छान करता आलं. तुम्हाला मी दोघींना 3-3 स्टार्स देते. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. महेश सर. मला नाही आवडलं अजिबात. आणि एकतर मी एक पोटात गोळा ठेवून काम करणं खूप गरजेचं असतं. ते टेन्शन तेव्हाच येतं की तुम्हाला माहिती असतं की आज आपल्याला कोणतरी जाणार आहे, आज कदाचित नाही जाणार. मग उगाच ओव्हर कॉन्फिडंट हॅमिंग होतं 2-3 ठिकाणी. हसलीच ती तर खूपच कोणाशी एक खोटं हसणं होतं ते. पण समवेअर मला वाटलेलं खूपच चल ना आता काय झालंय सगळं, डोंट लेट इट. ओव्हर कॉन्फिडन्स नको. मला वाटतं प्रत्येक ऍक्टरने शिकायला पाहिजे. तुझे 100 पिक्चर झाले तरी शूटिंगला उभं राहिलं की आय फील तो एक पोटात गोळा ठेवणं खूप गरजेचं असतं. दोघींना 2 स्टार्स. थँक्यू सर. सचिन सर. वाद आईचा आणि मुलीचा तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्नही छान केला, पण थोडंसं खरं कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न करावा. खरं म्हणजे कोणीतरी आखून दिलेलं किंवा मी पाहिलेलं नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. सचिन सर, अजून आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस सांगाल ना प्लीज, की ज्यांनी मदत होईल सगळ्या स्टार्सना आणि जे टेलिव्हिजन सेट्सवर तुम्हाला बघतायत ऐकतायत. म्हणजे तुम्ही आतापर्यंत मराठी टेलिव्हिजन, हिंदी टेलिव्हिजन, फिल्म्स, मराठी हिंदी फिल्म्स, थिएटरमध्ये सगळ्या भाषांमध्ये, म्हणजे गुजराती पण तुम्ही आता करताय, म्हणजे सीन इट ऑल, डन इट ऑल. तर प्लीज तुमचे एक्सपिरियन्सेस आम्हाला ऐकायला आणि जाणून घ्यायला खूप आवडेल. नव्या लोकांना आता मला जसं सांगावं असं वाटलं की भाषेवर काम केलंच पाहिजे. म्हणजे आपल्याला आपली भाषा उत्तम बोलता आलीच पाहिजे. म्हणजे आणि ज्या भाषेतलं ते काम आहे ती भाषा आत्मसात करणं हा नटाचा एक त्याच्या करिअरचा भाग आहे. तर माझ्या बाबतीत खरं तर काय झालं की मला पटपट कंटाळा खूप आला. म्हणजे मी आता त्या टेलिव्हिजनमध्ये काम केलं, मग मी खूप टेलिव्हिजनमध्ये काम केलं, मग मी ते बंद केलं. मग मी नाटकात काम केलं, मी 2,000-1,000 प्रयोग केले असतील महाराष्ट्रभर, पण त्याचाही मला कंटाळा आला होता. मग हिंदी टेलिव्हिजन, मराठी टेलिव्हिजन हे सगळं मी करून पाहिलंय. आणि खरं तर मला असं सांगावं असं वाटतं की त्या एकात न रमता अनेक गोष्टी मी अनेक वेळेला केल्यामुळे माझा एक इंटरेस्ट टिकून आहे. म्हणजे मला अजूनही नवीन कोणी विचित्रच काम सांगितलं तर मला करायला आवडेल. म्हणजे काही म्हणजे मी निवेदन करू शकतो, मी कविता वाचू शकतो, मी काहीतरी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ शकतो, मी काही करू शकतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा प्रयत्न असा असेल की अभिनेता म्हणून की मी विविधांगी काम करू इच्छितो, तर मला वाटतं त्यातला इंटरेस्ट कायम राहतो. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच. चांगले पॉइंट्स, चांगल्या गाईडलाईन्स मिळालेले आहेत तुम्हाला दोघींनाही. नम्रता, तुझ्यामध्ये अजून एक वेगळा टॅलेंट म्हणजे मुली मिमिक्री जनरली फार असं दिसत नाही, पण तू चांगली मिमिक्री सुद्धा करतेस आणि अशी आम्हाला टीप मिळाली आहे. म्हणजे प्रयत्न करते. आता काय झालंय की 3 ते 4 महिने झालेत आम्ही इथे आहोत. म्हणजे ऑडिशन्स पासून आजपर्यंत आम्ही एकमेकांना खूप खूप चांगलं ओळखतो. म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टी, आता स्नेहाचं असं बोलणं वगैरे, ते बबली, प्रत्येकाच्या छान छान गोष्टी मला म्हणजे की हा ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे. तर विवेक आणि डॉक्टरची थोडीफार मिमिक्री मी म्हणजे प्रयत्न करते. असं नाही म्हणत की मी करतेच वगैरे,
तर विवेकचं खूप असं असतं की कोणी त्याला काय सांगत असेल ना तो असं असतो. हो असाच असतो तो. हो रिअली. अरे असं असतं खूप. त्याचं जे हे जे काय असतं ना ते खूप असतं. आणि डॉक्टरचं आपलं निलेश त्याचं एक गाणं होतं जुबी 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 पंपारा. त्याच्यामुळे त्याचे एक्सप्रेशन असे असतात. असं खुर्चीवर बसलेला आहे तो. जुबी 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 पंपारा जुबी जुबी परापा जुबी 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 नाचे क्यू पागल स्टुपिड मॅन. असं एक त्याचं, ओठांची एक हे की तो असं बोलतो. त्याच्यामुळे ते एक थोडंसं ऑब्झर्वेशन केलं होतं आणि अशी मिमिक्री करून दाखवली होती सगळ्यांची. स्नेहा नम्रता तुम्हाला दोघींनाही ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो Thank you. मच. थँक्यू. बॅकफायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार